ऐसे ते प्रेम काही कळा कृष्णे विधिली थोडे जर बस कमी कर बस कृष्णे विधिली विरहनी बोले चंद्रमा करतो उबारा के माय विको विक्रम कर न लावा चंदन न घाला व्यंजन वारा हरि विन शून्य सेजार के माय प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभूच्या चरणारविंदी सेवा समर्पण करण्याकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा असून विरहनी प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडले विठाला प्रसाद घेऊन आता कोणीवर येऊ नका कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार चालू असलेला सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातले आजचे हे काल्याचे कीर्तनाने सांगितले अगदी मनाला प्रसन्न वाटण्यासारखे आज सकाळपासून आमच्या माता भगिनीने काय सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या बाप मला वाटतंय म्हणूनच एवढा वेळ लागला काय दिंडीला काय सुंदर गावामध्ये महाराज देवाचा स्वभाव मी रात्री सांगितलं देवाकडे एक हात जर केला तर देव 1000 हात म्हणून ज्याचा एक हात देवाच्या सेवेला लागला ना हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम हाताची शोभा हातामध्ये ब्रेसलेट घालण्यात नाही
नाही तर हा हात देवाच्या सेवेत लागत असेल तर या हाताची शोभा आहे. अत्यंत सगळ्यांचा उत्साह होतो की दिंडीचं मी तर व्हिडिओ काढून ठेवला आणि एक लक्षात आलं या सप्त्याचे हे नेमके संयोजक आयोजक निर्माण करणाऱ्याला मला मी त्याच्या रात्रीपासून अभ्यास करतो. कारण याच्यात 50% पेक्षा जास्त आमच्या माता भगिनी म्हणजे तरुण माता भगिनीची उपस्थिती जास्त. कारण आम्ही रोज सत्य बघतो पण अशी उपस्थिती दिसत नाही. असं का घडलं मग माझ्या लक्षात आलं का हे सप्ताच यांनी अशा मुहूर्तावर चालू केलाय की लेक माहेरातून गेली नाही पाहिजे आणि सून काय हुशार माणसं आहेत बरं का. गावातल्या मंडळीला मानलं पाहिजे खरं. सून तिकडं राहिली नाही पाहिजे लेक गेली नाही पाहिजे असा मुख्य पर्व काळ या ग्रामस्थ मंडळीने साधला आणि म्हणून त्याच्यामुळं सगळ्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम आणि या सप्ताहाच्या उपस्थिती या संयोजक मंडळीला मनापासून एकदा दंडवत घालतो. आणि वेळ अत्यंत कमी आहे. आपल्या संकल्पित वेळेमध्ये अपंगाचं या विरहणीचं चिंतन करतो. विठाला चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज या विरहणीच्या माध्यमातून भगवंताच्या विरहाने जी व्याकुळ झालेली आहे. अत्यंत विरहाच्या वेदना जिला होतात अशा विरहाने व्याकुळ झालेल्या एका सखीनं दुसऱ्या सखीपाशी आपली होणारी अवस्था कधी तिला ही पाळी आली का ती विरह करते कधी तिला देवाचा विरह झाला या सगळ्या शंका तयार होते. आपल्याला फार आता याच्यात विस्तारा प्रस्तावनेत मी वेळ घालणार नाही. भगवान गोकुळात प्रकट एक सूत्र आहे का अख्ख्या सत्यात एक सूत्र आहे. भगवान जिथं असतो तिथं दिवाळी असते आणि भगवान जिथून निघून जात तिथं शिमगा असतो. कळाला. शहाण्या माणसाला फार लई सांगायची गरज नाही. भगवान जिथं येतो तिथं दिवाळी होती. भगवान गोकुळात आले. भगवान गोकुळात आल्याबरोबर गोकुळामध्ये दिवाळी चालू झाली. काय झालं. गोकुळीच्या सुकांत पारे नाही
शिमगा शिमगा मी म्हणत नाही, रडी माया करी आकांत मोठ्याने रडायला लागले. जिथून देव निघून जातो त्याला रडावं लागतं आणि ज्याच्याकडे देव येतो त्याच्या जीवनात. आम्ही वारकरी सदैव आनंदी का असतात, कारण यांना सारखीच दिवाळी. भगवंताने या गोपाळाला एवढा आनंद दिला, एवढा आनंद दिला. शेवटी गोपाळाने जाहीर सांगितलं, कृष्णा तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखी देते भोग सुखाचे. अरे आतापर्यंत आम्ही खात होतो, पण घरी ताकाचे येथे नवनीताचे गोपाळाच्या चेहऱ्याला आनंद बघितला. पण गोपिका मात्र उदास होत्या. भगवंतानी गोपिकेला सहवास नाही मिळाला. पण गोपिका म्हणायच्या, कृष्णा अरे तुझ्यासाठी आम्ही तारो त्या वेद गर्भीच्या श्रुती, त्या वेद गर्भ वेदातल्या श्रुती आणि तुझी संगती मिळवून आम्ही इथं आलो. पण इथेही तुझी संगती मिळत नाही. हा भाव कृष्णाने ओळखला आणि भगवंताने ठरवलं की आज गोपाळांची बाजू नाही, आज फक्त गोपिकेसाठी. आणि शरद पौर्णिमेची दिवस ज्याला आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा असे बघितलेले भगवान वृंदावनामध्ये गेलेले आणि सगळ्या गोपिकेला बोलवायचं आणि गोपिकेला आपल्या संग सुखाचा अनुभव द्यायचा. आणि म्हणून भगवंताने सगळ्या गोपिकेला बोलण्याकरता आपल्या जवळ काढलेली बोटावर ठेवलेली आणि भगवान वृंदावनात वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कमलाचा भासती
वेणू वाजवला आणि त्या वेणूचा परिणाम काय झाला म्हणजे माणसावर परिणाम झाला असं नाही. पहिला परिणाम कोणावर झाला? द्रोणाचार्य सर्व विसर काही व्याघ्र की ठाई झाली पक्षी कुळे निवांत राहिली वैरभाव समूळ विसरले वृंदावनी रविमंडळ चालता स्तब्ध होईल शेष कुर्म वराह चकित राही बाळास्तन देव विसरली माय भगवंताने मुरली अशी वाजली. ती एकदा गवळण म्हणते कृष्णा तुझ्या मुरलीचा परिणाम काय झाला माहिती? कृष्णा मुरली नको वाजवू रे मन मोहना
फुलविले फुलविले छंद लागला वेद लागला नाद लागला छंद लागला वेद लागला नाद वृंदावनामध्ये आलेल्या आहेत आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर गावात चर्चा चालू की भगवान आज सगळ्या गोपिकीच्या संग नाचणार आहेत, खेळणार आहेत आणि मग काय सगळं गोकुळ खेळ पाहण्याकरता चला बाई
त्या मुरलीचा परिणाम उतावीळ झाल्या गवळणी वेणुनाद पडिला काळी भोवती पाहती अवलोकनी नयनी नदिसे शारंग पाणी हो पाणी हो बाबा 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 गोंगडी घेऊन बाबा गोंगडी शेवटी सगळ्या वृंदावनामध्ये आलेले आहे. वृंदावनामध्ये आलेल्या भगवंताने त्यांना बघितलं. माझा असं आहे का? आता येतंय का? आपले काही तक्रार विठ्ठला वृंदावनामध्ये आल्यात भगवंतानी बघितलं आणि मग जेवढ्या गोपिका होत्या ऐक प्रत्येकी संग स्वतंत्र भगवान एका एका गोपाळ हाती धरोनी चालती रास मंडळ एका जनार्दनी रास मंडळ रचले जिकडे पाहे तिकडे बाई ब्रह्मचे कोणते जेवढ्या गोपिका होत्या तेवढे आणि प्रत्येकीला असं वाटायचं देव फक्त माझ्याच संग दुसरीच्या संग. आता साहजिकच एवढा आता देवाचं नाव घेतोय तर एवढा आनंद आहे. साक्षात देव तिच्या संग नाचत असेल तिचा काय आनंद झाला. त्या नाही आनंदाशी जोडा भगवंताने सगळ्या गोपिकेला अति आनंद दिला आणि अति आनंद दिल्यानंतर काही गोपिकेच्या मनात आलं हा योग्याच्या स्वप्नात न जाणारा परमात्मा आमच्या संग नाचतोय आम्ही जसं म्हणाल तसं वागतोय. त्या गोपिका म्हणायच्या नाच रे कृष्णा पाहू दे नयनी नाच आम्ही तुला लोण्याचा गोळा देतो. त्यांना वाटलं नुसत्या लोण्याच्या गोळ्यासाठी हा आमच्या संग नाचतोय म्हणजे आमचं काहीतरी प्रमोशन आम्ही काहीतरी अधिकार असल्याशिवाय उगाच देव नसतो. ऐका देवाला सगळं खपत पण अहंकार खपत. सेवा करणाऱ्याला देव डोक्यात घेतो. ऐका सगळ्यात मोठं जर कोण होत असेल एवढं वाक्य ऐका सेवा करून घेणारा मोठे होत नाही ज्याची सेवा जो करतोय तो मोठे होतोय. आणि याच्या करता दुसरीकडे जायचं नाही. तुम्हाला जर उदाहरणच पाहायचं असेल तर समोरचे दोन कळस कुणाचे बघा दर्शन कुणाचे मालकाचे का सेवकाचे सेवकाचे. एका मारुतीवर भागलं नाही दोन मारुती. आणि रामाचं ज्याची सेवा आहे त्याचं एक मंदिर सेवा करणाऱ्याचे ऐका देवाची सेवा करणारा देव त्यांना एवढं मोठं बनवतो. राम नाही असं गाव कितीतरी रामाचे मंदिर नाहीत असे कितीतरी गाव आहेत पण मारुती नाही असं एक सुद्धा गाव. म्हणून आपल्या भक्ताचा देव किती सन्मान करतो
याच्याकरता हे 2 उदाहरणे आधी त्यांच्याकडे बघितलं ना कुणालाही वाटलं पाहिजे पण तिला बसावा का वाढायला जावा कळालं का जर आपल्याला सन्मान पाहिजे असेल तर पंक्तीला बसणाऱ्याचा सन्मान होत नाही जो वाढण्याची सेवा करतो त्याचा सन्मान होतो मारुतीरायचे उदाहरण भगवान गोकुळामध्ये पण अहंकार थोडा झाला देवाला काही सहन झालं नाही तिळ मात्र जरी होयाभिमान मेरू समान भार देवाला सहन झालं नाही देव मुक्त झाल्यामुळे बाबा त्या देवाच्या सानिध्यात देवासंग नाचत होत्या त्या बेचैन झाल्या काही तो मूर्छित पडल्या भगवंताने सगळ्याला तिथं टाकलं आणि एकीला संग घेऊन गेले तिचं नाव राधा महाराज काय राधा नावात ताकद आहे काय राधा नावात ताकद आहे आहा ते राधेला घेऊन गेले राधेला थोडं पुढे घेऊन गेल्यानंतर राधेच्या मनात आलं सगळ्यांना सोडून दिलं आणि मला एकटीलाच घेऊन चालले म्हणजे सगळ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे तिलाही अहंकार झाला आणि मग ती कृष्णाला म्हणली कृष्णा मी तुला संग यावा वाटत असेल ना तर मला काही चालवत नाही मला का खात कृष्ण म्हणतो मी तुला डोक्यावर घ्यायचं ठरवलं होतं कोरोनासारखं तुला बी लागल भगवान म्हणतात राधे बस येतो तुला काखात मी खाली उतरलोय भगवान तिला राधेला काखात बसायला गेले एवढ्या भगवान मुक्त आता ती राधा होती म्हणा राधेच्या लक्षात आलं देवाने माझा त्याग केला आणि मग कानया रे एखादा हरणाचं पाडच बारीक असावं आणि त्याला 10-5 वाघाने त्याला घेरावा घालावा त्याला जसा आता फक्त देवाने दया केली तर वाचू शकतो अन्यथा ते जसं पाडच वाचू शकत नाही कृष्णा आता माझी अवस्था तशीच आहे तेवढ्यात या बाकीच्या शोधीवर आल्या आणि भगवंताचा शोध करू लागल्या तेवढ्यात त्या दिशेने पावलाचे ठसे दिसले त्या दिशेने गेले पुढे गेले तर बघितलं तर राधाही बेशुद्ध पडलेली राधेला बेशुद्ध बघितल्यानंतर पळत गेल्या तर हात लावला तर ताप 105 वर लक्षात आलं अशा जर उपचार नाही मिळाले तर ही वाचू शकत नाही आणि म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने हिचा जोर कमी कसा होईल ताप कमी कसा होईल म्हणून काही चंदन घेऊन येतात कुणी वारा घालतय आणि असा अंगाला चंदन लावून वारा घातल्यानंतर ती गोपिका शुद्धीवर आली आणि शुद्धीवर आल्यानंतर त्या विरहाने व्याकुळ झालेली ती गोपिका आपल्या सखीला सांगते का
शरीरात राहणार नाही. माझ्या जीवेचे तुम्ही का हो घेना. मला ह्या वेदना होतात तो हा व्यावहारिक ताप नाही. माझा परमात्मा मला भेटत नाही. माझा त्याग केला म्हणून मला ही अवस्था. माझ्या जीवेचे तुम्ही का हो घेना. माझा बळिया तो पंढरी राणा गोमाय. म्हणून माझी तुम्हाला विनंती. नंद नंदनो घडी घडी आणा. दया विनन वाचते प्राण घेऊन. बाप रखुमा देवीवरू विठ्ठल गोविंद अमृतपान. अरे कृष्ण कृष्ण नाही तर कृष्ण माझ्यासाठी अमृत आहे. आणि अमृत आलं तर माझे प्राण जिवंत राहतील, नाही तर जिवंत राहणार नाही. हा झाला या विरहिणीचा सरळ भाव. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि राहिलेल्या वेळेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं दर्शन करू. विठोबार संप्रदायात काही लिखित नियमित काही अलिखित नियमित. त्यामध्ये काही संप्रदायामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सांगता भगवान परमात्म्याच्या लीलेशिवाय होत नाही. म्हणून भजनात सुद्धा गवळण म्हणल्याशिवाय भजन संपायचं. त्याचा अर्थ काल्याचं कीर्तन येते गवळण. आणि म्हणून या नियमाला अनुसरून आज काल्याचं कीर्तन. आणि त्याच्याकरता एक नेहमी चरित्र ते उच्चारावे. गेले देवे देवानी ज्या लीला केल्या त्या लीलेचं वर्णन करायचं. काय काय देवाने लीला केल्या. रांगत असताना कोणत्या लीला केल्या. गोधने चारित असताना कोणत्या लीला केल्या याचं वर्णन सविस्तर आहे. आपल्याला अगदी वेळ कमी त्यामुळं फार वेळ घालत नाही. भगवंताने रांगत असताना काय लीला केल्या. आपला पराक्रम हळूहळू दाखवायचा. तसं तर लेकरं लहान असतानाच कळते नेमके पुढं काय दिवा लावणार आहे. पण ते प्रेमामुळं लोभामुळं लक्षात येत. आता मला सांगा, हे मी रात्री ज्याचा उल्लेख केला माझ्या कलरचा, आता हे जर मला सांगा इतकं जर लहानपणी कीर्तनात नाचत असेल ते काय हे गिरायक काय तुम्हाला वरातीचं वाटतं का? वरातीचे पेशंट तिकडे
स्पेशल ब्रँड. लहानपणीच लेकरू कळतं पुढा काय दिवा लावणार. आपल्याला तरी जन्माला आल्यावर कळतं. आमच्या माता भगिनीला देवानी पोटात असताना सोय केली की पुढं काय कशावर गर्भाची आवडी मातेचे डोळे पोरग पुढं काय करणार हे आईच्या डोळ्यावर अवलंबून असतं. बघा तुम्ही रामायण कौशल्याला विचारलं कौशल्या काय इच्छा त्यांनी सांगितलं आणि रे धनुष्य मारीन रावण लंका विभीषण. तसंच विचारलं भरताला विचारलं काय सांगितलं भरताने लक्ष्मणाला ज्येष्ठाशी झाडावे कैकेयी ज्येष्ठाशी झाडावे दुर्योधनांतरा आणि कनिष्ठाशी द्यावा. हे नंतर रामायण झालं पण हे पोटात असतानाच कैकेयीला डोळे झाले होते की ज्येष्ठ पुत्र आहे त्याला वनवासाला धाडा आणि कनिष्ठ पुत्र आहे त्याला राज्यावर बसा. अशा सांगितलं. बापाला जन्माला आल्यावर कळतं पण आईला पोटात असतानाच कळतं. तसंच कृष्णाचं सुद्धा झालं. कृष्ण लहानपणीच रांगत काय केलं माहिती का. रांगत रंगणी साईडला गेले. गोपाळ पाहत होते. भगवंताला वाटलं आपल्याकडे कोणी पाहत नाही. भगवंताने एक मातीचा खडा घेतला, तोंडात टाकला. बळीराम दादाने पाहिलं. बळीराम दादा पळत गेले. आईकडे सांगितलं, आई कन्हैयाने मिट्टी खाई रे, खाई रे, खाई रे, खाई रे.
नैयाने मिळती काय रे. माती खाल्ली म्हणलं यशोदेला असा राग आला. यशोदेच्या अंगात आईचा संचार निघून गेला आणि यशपीचा संचार झाला. पदर कमराला फसला, हातात काठी घेतली, पळत कृष्णाकडे गेले. कृष्णाचा एक कान हातात धरला आणि यशोदा म्हणते, का रे कृष्णा माती खातो. असं म्हणल्यानंतर ते कृष्णाला वाटलं आईला आता राग जास्त आलाय, आता आपण माघार. कृष्णाने हात जोडले, सांगितलं आई नको ग, आई नको ग, आई मजला मारून नाही नाही पाहिली मी माती, पाहिली बळीराम दादा तुझ भेटला, तोही माझा पक्षपाती. आईला हात जोडून विनंती केली, आई माती खाल्ली. आई म्हटली माती खाल्ली नाही ना, मग त्याला कर नाही, त्याला डर कशाला, आ कर बरं. आ कर म्हणलं की कृष्णाला वाटलं आता सगळं उघडं पडल्याशिवाय, कारण माती अशी ती तासापूर्वी जरी खाल्ली तर त्याचे पुरावे जिभेवर तसेच असतात. ज्यांनी खाल्ली त्याला आठवण. एक तास जरी झाला तरी ते मातीचे पुरावे तसेच असतात. यशोदेने सांगितलं खाल्लेलं ना, मुख पसरणी हो मुख पसरणी. यशोदेने छडी घेतली, उगारणार मारणार, उगार तुका तोंडका मार. कृष्णाला वाटलं सगळं उघडं पडेल. मग भगवंताने आपल्या शक्तीनं भगवंताने त्याला विश्वरूपाचं दर्शन केलं. मुख पसरून दावी मातेला विश्वरूप दिसेल दिला. अशा अनेक भगवंतांनी लीला केल्या. गोकुळातल्या लोकांनी थोड्या तक्रारी केल्या. सगळ्या गवळणी यशोदेकडे आल्या, सांगितलं यशोदे यशोदे
यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे सांग बरं आम्ही गोकुळात राहायचं की जायचं. सहज यशोदेच्या जाग झालंय काय काय झालंय तुम्हाला. ती म्हणे काय झालं आजो तुझ्या मना तुझा तुलाच गोड वाटे कन 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 सगळ्या लावले सगळ्या चुकट पडले आणि टाकले हातात सणाईंची बाटली तशीच आणि आली डायरेक्ट कीर्तन. सगळेच लक्ष तिच्याकडे केंद्रित झालं. ते म्हणे बाई हे काय हॉस्पिटल वाटलं का तुला. तू सणाईंची बाटली घेऊन तशीच इकडे कीर्तनात का आली. ती म्हणे ते सांगायसाठी आली. आता झालंय काय. ते म्हणे काय झालं हे सगळं तुझ्या पोराचा पराक्रम. ती म्हणे माझ्या पोराने असं काय केलं. ते म्हणे खरं सांग. मी ठरल्याप्रमाणे घरी गेले. संध्याकाळी धार बीर काढले गाई गोठ्यात बांधल्या वैरण टाकली घरी आला. घरी आल्यानंतर ठरल्याप्रमाणे अगदी सकाळी मी पहाटे 4 वाजता गेले आणि गाईच्या खाली धार काढायला बसले. गाईने धार तो नाही दिली पण जो रिवर्स टाकला नाही आणि फटाफट असे फटके हल्ले. मी गाई लाट का मारतात म्हणून कंदील घेऊन बघायला गेले तर तिथं गाई नव्हत्या तिथं गाढव होती. गाढव होते. असं म्हणल्यानंतर कृष्णाला यशोदेने विचारलं का रे कृष्णा ही म्हणते ते खरं आहे का. कृष्णाने सांगितलं होय खरे. तू त्यांच्या गायी सोडून दिल्या गाढव तिथं बांधल्या. रात्री गाई सोडून देतो गाढव त्यांच्या जागी बांधितो. लहान मुलासे घेतो असा साधितो डावगी. सांग यशोदे नगर कैसे नांदावे. सांग बरं यशोदे कसं तुझ्या नगरीत राहावं. त्यापेक्षा माझं मी जातो असं म्हणलं. महाराष्ट्र निघाले. नवऱ्याला सांगितलं आत्ताच्या आत्ता 2 मिनिटात ती गाडी झोपून आणायची. हे बिचारा असं होतं घरात त्याचं काही चालत नव्हतं. बस म्हणलं की बसावं लागत होतं. उठ म्हणलं की उठावं लागत होतं. डबल दिली की डायरेक्ट मंडपात सुटावं लागत. ते बिचारा त्याने काही विचारलंच नाही कशाला पाहिजे काय नाही. सरळ गेला आणि गाडी घेऊन आला. गाडी घेऊन आला. हिने आपलं सगळं सामान भरलं गाडीत आणि गाडी निघाल्यानंतर कृष्णाला हळूच बातमी कळाली. अरे आपल्या वरच्या गल्लीतली ठोकूबाई गाव सोडून निघाली. कृष्णाने विचार केला अशी एक जर निघून गेली सप्त्या तर सप्ता पुढे करायचा. त्यामुळं वेळेत याला उपाय काहीतरी केला.
कृष्णाने सांगितलं आता ही गेली ना परत दुसऱ्या कोणी धाडस नाही केलं पाहिजे असं काम करतो. मग थोडं लांब जाऊ दिलं, थोडं पुढे गेलं की तिला तहान लागली. आता ह्याला काय याच्या मनात आलं की खेळतो येण्याची, पुढे गेलं की तहान लागली. आता पूर्वीसारखं असं नव्हतं, कुठं निघलं की एक बिस्लरी बॉटलीचा टाकला बॉक्स निघ. पूर्वी महाराज विहिरीशिवाय पाणी मिळत नव्हतं, ते विहिरीला खाली उतरावं लागायचं नाही तर पोरे. पुढे गेल्यानंतर तिने नवऱ्याला सांगितलं हो मला तहान लागले, पाणी आहे का कुठं बघा बरं. त्याने आपली कळशी घेतली, कुठं विहीर दिसते का म्हणून जाऊन बघितलं, एक विहीर दिसली, त्या विहिरीत खाली उतरला. हा जसा उतरला तसा कृष्णासारखा सेम टू सेम तिच्या नवऱ्यासारखा कळशी भरून घेऊन तो लगेच 2 मिनिटात तिच्यापाशी आला. तिने आपलं तिला शंका सुद्धा आली नाही. ओरिजिनल डुप्लिकेट जसा होता तसा त्याचं चलणं, त्याचं बोलणं, त्याचं लाजणं पाणी घेतलं, आपली गाडी लगेच झोपली, निघाली गाडी पुढून निघाली. हे जे ओरिजिनल गेलं होतं ना पाणी आणायला, ते वर येऊन बघतोय पाणी घेऊन, तो गाडी दिसत नाही, बायको दिसत नाही, पोरं दिसत नाही, सगळेच किडनॅप. काय झालं तिने आपल्या झाडावर चढणं बघितलं तर पुढं लांब चांगलं 1 किलोमीटर पुढं गाडी अशी धूळ, गाडी पळाली की धूळ निघत, ती धूळ बघितली. त्याला डाऊट आला की गाडी कुणीतरी आपली किडनॅप. महाराष्ट्राने त्या खंडा गेला त्याला फेकून, त्याला वाटलं काही नाही सापडलं तर बायको लेकरं तरी आपल्याला. त्याने ते सगळं दिलं सोडून जे पळत सुटला, पळत गेला, घामाघूम झाला, गाडी अडवली, गाडीच्या समोर उभा राहिला आणि सांगले खाली उतर. तो म्हणला का उतरू, गाडी माझी. तो म्हणला कोण म्हणतोय गाडी माझी, गाडी माझी. एवढ्या 3 बायको बघायला, एकदा याच्या पुढे बघायची, एकदा याच्या पुढे. काहीच फरक दिसला ना, थोडा बरोबर जुळ्यात काहीतरी थोडा जागा असतो, इथं काहीच फरक नाही. दोन्ही शेप टू शेप, हे दोघं एकमेकाकडून काही हिला वाटायचं नेमकं. तो म्हणला बायकोला विचार कोणाची गाडी. बायकोनी एकदा इकडं बघितलं, एकदा इकडं बघितलं, तिसऱ्या वेळेस खाली बघितलं. किंवा म्हणला जास्त बोलायचं नाही गाडी. लेकरांनी का बसाव का नाही तेवढ्यात, लेकर म्हणते मम्मी 2-2 पप्पा. मग तर मम्मीला तर तोंडच दाखवत काय करावं, काय पद्धती झाली. तिला वाटलं नसतं घर सोडलं तर बरं झालं असतं. तेवढ्यात महाराज दोघांची धाराधारी चालू झाली, तेवढ्यात तिसरा तसाच डुप्लिकेट बसला गाडीकडे, निघाला गाडी. तो म्हणला अरे आपल्या दोघांच्या मध्ये तिसऱ्याचा लाभ व्हायला लागलाय, याचा काय. तो म्हणला एक काम कर, चाल कुठं नंद बाबा. म्हणलं मी तीच म्हणत होतो, माझंही तेच म्हणलं होतं की नंद बाबा शिवाय निर्णय करणार. नंद बाबाकडे गेले, नंद बाबाच्या समोर उभा राहिले, ती गोष्ट टू शेप, काहीच फरक नाही. नंद बाबाला त्या तिघांनी सांगितलं ही बाई कोण लेकर माझी, ही गाडी माझी. ती गाडी आता समजल्यावर नंद बाबाला टेन्शन आलं, नेमकी गाडी कुणाची बायको, आपण याची म्हणून दुसऱ्याला द्यायचो, परत आपल्याला दोष नाही. नंद बाबा हुशार होते. नंद बाबांनी सांगितलं एक काम, खरं सांगा बायको तुझी. तो मला शपथ म्हणणार तू खोटं बोलतोय लक्षात ठेवायचं. त्याने सांगितलं शपथ बायको माझी. दुसरं म्हणलं तीही शपथ घेतली, म्हणला बायको माझी. मला तिघाची बायको नाही, एक काम करा, JCB बोलवला, पॉकलँड बोलवलं, 100 फुटाचा खड्डा खाली 100 फूट, लांबीला 100 फूट. सांगितलं ज्याची बायको आहे ना त्यांनी या काठावर पलीकडच्या काठाला उडी मारायची, जे पलीकडच्या काठाला उडी मारत त्याला बायकून लेकर मिळते. तिचे 2 डुप्लिकेट होते ना, ते म्हणले हा आम्ही तयार आहोत, गेलो तरी चालेल, पण आम्ही बायकोसाठी गेलो म्हणून इतिहास होईल आमचा, पण आम्ही बायकोला सोडणार. आणि तिची ओरिजिनल होता ना, ओरिजिनल ते लागलं रडायला. तो म्हणला गेली
गेली मला आता बायको गेली, लेकरांनी गेली, सगळंच गेलं. नंद बाबू गेलो रडायला काय झालं, पण जिंकला. तो म्हणला नाही, मी जर ते जिंकायला गेलो तर पहिला मीच जायला, मी गेणार, मग बायको काय करायची. बरं तोपर्यंत दोघांनी तयारी केली. लगेच नंदबाबाला सांगितलं बायको माझी बघा तुम्हाला. लगेच दोघांनी उडी मारली ह्या काठात त्या. नंदबाबा कशा आल्या सांगितलं द्या बायको. नंदबाबाने सांगितलं ते रडतय ना त्याची बायको तू जा. ते म्हणे असो कसं, आम्ही पण जिंकलं त्याला काय. ते म्हणे ज्या एवढ्या लांब उडी मारताय त्या तुम्ही ओरिजिनल नाही, तुम्ही काय डुप्लिकेट, हे ओरिजिनल रडत बसले. आणि मग ते परत दोघं गळ्यात पडले. बाई तुला म्हणलं होतं ना सप्ताह सोडून कुठं जाऊ नको, देव असा काही फजिती करतो. म्हणून तिने सांगितलं आता मी शपथ घेऊन सांगते, सप्ताह चालू झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत कुठेही जायचं नाव काढणार. आणि मग अशा लीला केल्या, तक्रारी वाटल्या. आणि यशोदेकडे अनेक तक्रारी. यशोदेने सांगितलं कृष्णा तुला माझे हात जोडून विनंती, गावात तुझ्याबद्दल अनेक तक्रारी. ही जर बातमी आपल्या देतोपर्यंत ठीक आहे, ही बापाला जर कळाली तर रागीत तुझा पिता नंद मारतयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. तुला हात कृष्णा गेले. ते मला आई मी काय नुसता खायला आलेलो, तुला काय वाटलं मी निळ्याच्या सत्याला आलेलो वाटतो का. 2 तास झाले टाळी नाही, विठ्ठल नाही, काही नाही, नुसतं कधीचे विठ्ठल होतंय असं वाटलं का तुला. नाही मी काम करायला आलोय, मी सेवा केल्याशिवाय काही करणार नाही. मग आता इथलं काम झालं ना, मग उद्यापासून मला वृंदावनामध्ये नाही. उद्या मी जाईन राहणार सवे घेऊन भगवान वृंदावनामध्ये गेलेले, वेळ होता, खेळ खेळलेली. आणि मग पूर्वीचे खेळ काय, पूर्वीचे खेळ
तुला खेळ मानणारे सुद्धा जणू काय 16 वर्षाचे झाले. इथं हे पाहायला मिळतं. तो का म्हणे व्रत होती इथं आल्यानंतर आपलं वय झालं हे सुद्धा लक्षात ठेव. असे भगवंताने खेळ खेळले. काय त्याच्यातला एक खेळ सांगतात. जुना खेळ होता. तुमच्या टायमाला होता का डॉक्टर साहेब? भावरा भावरा होता का? खेळ भावरा का बाई भावरा का बाई असा खेळ रंगात आला. असा खेळ रंगात आला. गोपाळ तर तुम्हाला सांगतो सगळंच. भगवंताने सगळ्या गोपाळांच्याकडे बघितलं. सगळे गोपाळ अगदी आनंदात. पण काही चेहरे पडले होते. काय त्यांचा नाश्ता झाला नव्हता का काय झालं होतं, पण चेहरे पडले होते. कृष्णाने सांगितलं काय गया तृप्त झालेले का? आता एक काम करा, तुम्हाला अगदी पोटभर म्हणाल असं कर. आजी देतो पोट भरे म्हणाल तो. पण 2-3 गोष्ट हळूहळू चाला. कोणी कोणाशी नका. तुका म्हणे सांडा घाटी तेने नका भरू कुठे. अशा काही सूचना दिल्या. आणि भगवंताने सगळ्या गायी, त्याच्यामध्ये एक गाय होती सगळ्यात आपल्याकडे एक गाय. असली वढाळ. वढाळ कळते? वढाळ गाय मला वाटतं पूर्वी एक शाळेत धडा सुद्धा होता. वढाळ वासन असा. त्या सगळ्यांनी तक्रार केली, कृष्णा सगळे आम्ही गायी सांभाळतो, पण ही मनरूपी गाय मात्र आम्हाला ऐकत नाही. ही मनरूपी गाय तू तेवढी तुका म्हणे तू राख म्हणेली. बाकीच्या आम्ही बाकीच्या. आणि मग भगवंताने ते ऐकलं. सगळ्या गायी आणलेल्या येतात. कळंबाच्या झाडाखाली बसलेले येतात. भगवान सगळ्या गोपाळांना जवळ घेतलंय. लहान लहान होते ज्यांच्याकडे निरागस लेकर,
महाराज लहान लेकराचं असंही त्यांच्याकडनं त्यांच्या मनात काही घालच नसतं. त्यांच्याशी पुन्हा पुन्हा असं तास संवाद करा आणि असे लहान लहान जवळ घेतले, थोडे मोठे होते, थोडे त्यांच्यात गाठी होत्या, थोड्या बाजूला ठेवले आणि भगवान सगळ्या गोपाळाच्या मध्ये उभा राहून सगळ्या गोपाळाला स्वतःच्या हाताने काला भरण्याचं काम करतात. सुखाचार्य त्याचं वर्णन करतात. बिब्रद भेनुम जटर सोंग वेत्रेच कक्षे वामी पानम श्रोटवलं तत्फुलान तिष्ठन मध्ये स्वपरसुरदो हासय नर विश्वये स्वर्गे लोके उषित भुवजे यज्ञ भगवान की पुंडरी कवरना